राज्यपंच विभाग जागेवा विक्रम तकला जळून लागलं प्रशासन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा सन्माननीय अमितसाहेब ठाकरे यांचा स्थलांतर करा स्थलांतर करा स्थलांतर करा स्थलांतर करा आज राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील महिलांनी विद्यार्थ्यांनी आज जन आक्रोश निर्देशनं ठेवलेले आहेत. निर्देशनं ठेवण्याचे मुख्य कारण हेच आहे, मागण्या आमच्या हेच आहे महिलांच्या, विद्यार्थ्यांच्या व मनसेच्या, की चंद्रपूर शहराच्या मुख्य भागावर म्हणजे जसं ताडोबा नॅशनल पार्कच्या मार्गावर जाताना वाईन शॉप आहेत, त्याच्यानंतर 2 राज्याला मार्ग मिळणारा बंगाली कॅम्प चौक त्या मार्गावर वाईन शॉप आहेत, सिटीच्या मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत, नागपूर रोडवर वाईन शॉप आहेत. या वाईन शॉपमुळे इतका त्रास सहन होऊन राहिलेला आहे की अपघात होऊन राहिलेले आहेत. बरेचसे लोकांना जीव गमावा लागलेला आहे, अपघात झालेले आहेत, कोणाचे किरकोळ, कोणाचे हात गमावं लागले, कोणाला पाय गमावं लागलेले आहेत. सोबतच त्याच्यानंतर त्यांना तिथे त्या वाईन शॉपवाल्यांनी पिण्याची व्यवस्था करून ठेवलेली आहे. तर आम्ही आणखी अशा अनेक मागण्या आहेत ज्या आम्ही राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे, सोबतच एसपी साहेबांकडे, प्रत्येक पोलीस स्टेशनच्या अंतर्गत येतात त्यांच्या ठाणेदाराकडे, सोबतच कलेक्टर साहेबांकडे सगळ्यांना आम्ही पत्र पाठवली आहे. पत्र पाठवून बी आम्ही सतत 1 वर्षापासून पाठपुरावा करत आहोत. अजूनही शासनाला कुठलाही कसलाही जाग आला नाही. म्हणून आज महिलांनी व मनसेंनी जन आक्रोश निर्देशन ठेवलेले आहेत. आमचं हे म्हणणं नाही आहे की वाईन शॉप हे दारूची दुकानं बंद करा. आमचं हेच म्हणणं आहे की जे स्थानिक जे मुख्य रस्त्यावरती वाईन शॉप आहेत ते वाईन शॉप तिथून उचलून दुसऱ्या भागी स्थलांतर करण्यात यावा, हीच आमची मागणी आहे. आमची मागणी याच्यानंतर पुढे अगर शासनाने हे नाही केली, मागणी पूर्ण नाही केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व चंद्रपूर शहरातील लाखोच्या संख्येमध्ये महिला घेऊन आम्ही माननीय मुख्यमंत्री यांच्या घरासमोर जाऊन आगळेवेगळे आंदोलन करू, अशी गवाही मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून व चंद्रपूरच्या जनतेच्या माध्यमातून देतो.